दिवाळी दोन्ही सण झाले। या दिवसांमध्ये घरामध्ये अगदी चैतन्याचं आणि झगमगाटाचं वातावरण होतं। पण सणाच्या दिवशीच हे चैतन्य घरात का असावं? हे चैतन्य इंटिरियर्सच्या माध्यमातून आपण अगदी 12 महिने आपल्या घरामध्ये ठेवू शकतो। चला पाहूयात इंटिरियर रिलेटेड काही टिप्स। नमस्कार, मी कविता भालेराव। घे भरारीच्या इंटिरियर सेगमेंटमध्ये सगळ्यांचे स्वागत। आपण मागचे काही एपिसोड्स घरं बघतोय। आजही आपण एका घरी आलेलो आहोत। मिस्टर कर्नावट यांचं घर आहे सायनला। डिझाईन केलेलं आहे अदर प्लॅनेट स्टुडिओ कांदिवली ह्या डिझायनरने, यांच्या डिझाईन फर्मने हे डिझाईन केलेलं आहे। आज आपण बघतो आहे त्यांचं लिव्हिंग रूम। तर ह्यांनी इथे जे आहे ते बेसिक फ्लोरिंगला जे आहेत ते पूर्ण पोर्सिलिनो टाईल्स वापरलेले आहेत। 3x3 च्या टाईल्स वापरलेल्या आहेत, विट्रिफाईड टाईल्स। आणि त्यानंतर जे आहे त्यांनी मेन एंट्रन्स डोअर जो आहे त्याला तुम्ही बघाल तर ब्राऊन आणि आयव्हरी कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे। तसेच त्याच्या शेजारी ड्रॉवरचे युनिट आहे ज्याच्यात कीज वगैरे सगळं आपण ठेवू शकतो। तसेच एका साईडला त्यांनी शू रॅक केलेली आहे। आणि हे जे तुम्ही बघत आहात हा एक स्क्वेअर जो दिसतोय याच्या मागे त्यांचा मेन बोर्ड आहे घराचा, जो त्यांनी एकदम छानरित्या तो आतमध्ये लपवून ठेवलेला आहे, ज्याच्यावर त्यांनी इनडायरेक्ट लाईट बॅकलाईट सगळं वापरून त्याच्या आत बोर्ड आहे हे कोणाच्याही लक्षात येणार नाही। तसंच जे आहे ते हॉलचा व्हॉल्यूम खूप मोठा आहे। त्यांनी तो 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे। मध्ये जिथे सिलिंगचा बीम येतो त्याच्या एका साईडला एक भाग आहे आणि एका साईडला एक भाग आहे। तर एका साईडला त्यांनी टीव्ही युनिट लावलेला आहे आणि सिटिंग अरेंजमेंट पण अशी केलेली की ज्याच्याने माणूस कुठेही बसला तरी टीव्ही बरोबर दिसतो। एक फॉर्मल इन्फॉर्मल सिटिंगमध्ये ते डिवाइड केलं आहे। तसंच डायनिंग देखील हॉलमध्येच त्यांनी केलेलं आहे। हे टीव्ही युनिट जे आहे भलं मोठं टीव्ही युनिट आहे पण खूप सुंदर डिझाईन केलेलं आहे। इथे मागे जे आहे ते टेक्स्चर पेंट केलेलं आहे। तसंच इथे खाली त्यांनी स्टोरेज दिलेलं आहे ज्याच्यावर तुम्ही बघाल ते DVD प्लेअर वगैरे ठेवलं आहे। टॉपला इथे ग्लासचं सँडविच करून त्याच्यात त्यांनी पेबल्स टाकलेले आहेत आणि ब्लू कलरची LED वापरलेली आहे ज्याचा लाईटही शांत आणि चांगला पडतो। त्याच्या कॉम्बिनेशनला त्यांनी येलो कलर घेतलेला आहे आणि हे सगळं करताना त्यांनी स्पीकर आणि हे सगळं व्यवस्थित लावलेलं आहे। तसंच एका साईडला जे आहे टीव्हीचं पूर्ण इथे त्यांनी एक छोटं शोकेस तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी ठेवता येतात। स्विचबोर्ड मात्र सगळे कन्सिल्ड आहेत, तुम्हाला कुठे पुढे आलेले स्विचबोर्ड दिसणार नाही। ह्या सगळ्याचा विचार करताना टीव्हीचा स्क्रीनही त्यांचा मोठा आहे, त्याला त्यांनी मागे पॅनल दिलेला आहे ज्याच्यामुळे त्या सगळ्या वायर्स मागे जातात। आणि टेक्स्चर पेंट त्याच्यावर एक ग्रू देऊन एक प्लेन पेंट, ह्या सगळ्याचं जे कॉम्बिनेशन केलेलं आहे ते खूप सुंदर केलेलं आहे। तसंच हॉलमधनं आपण जे वेगवेगळ्या रूममध्ये जातो त्याच्यात त्यांनी डिझाईन करताना जे आहे ते इथे स्लायडिंग डोअर्स केलेले आहेत। स्लायडिंग डोअर्समुळे जागाही कमी लागते, त्यामुळे मोठी जागा जी आहे तुमची वापरायला मिळते पॅसेजेसमध्ये। आणि स्लायडिंग डोअरमुळे आवाजही खूप होत नाही, शांतपणे तुम्ही ते हलवू शकतात आणि बंद करू शकतात। त्यांनी त्याच्यामध्ये ही कलर स्टेन ग्लास वापरली आहे, त्याच्यावर ग्लासच्या चिप्स वापरून डिझाईन तयार केलेलं आहे। तसेच त्याला बॅकलाईट असल्यामुळे आता जे आहे तुम्ही ग्लास बघताय ते खूप सुंदर दिसते। त्याच्या पुढे टीव्हीच्या पुढे जे सेटिंग केलेलं आहे, मी जसं तुम्हाला म्हटले की त्यांनी फॉर्मल इनफॉर्मल 2 भागामध्ये ते लिव्हिंग डिवाइड केलेलं आहे। तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी इथे 2 चेअर आणि इथे एक सेटी ठेवलेली, जे सेटीवर बोथ साईड बसतात। म्हणजे आता मला इथे जर कोणी लोक बसले असतील माझ्यासमोर तर मी अशी बसून त्यांच्याशी बोलू शकते। अदरवाईज मला जर आता असं वाटलं की नाही आता मला टीव्ही बघायचा आहे तर मी ह्या साईडला येऊन पण इकडे तोंड करून बसू शकते। त्याला बॅक नाही आहे, त्यांनी जे सिटिंग डिझाईन केलं आहे त्याला बॅक नसल्यामुळे तुम्हाला ते ऑब्स्ट्रक्शन येत नाही टीव्हीमध्ये। जेव्हा तुम्ही लांबनं त्या पलीकडच्या सेटिंगवरनं जरी बघायचं ठरवलं तरी तुम्हाला ऑब्स्ट्रक्शन येत नाही, त्यामुळे तुम्ही निवांतपणे टीव्ही बघू शकता आणि टीव्हीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता। तुम्ही आता बघाल तर इथे त्यांनी एक मोठी स्टेन ग्लास टाकलेली आहे ज्याच्या पलीकडे डायनिंग आहे। ते डायनिंग त्यांनी एकदम स्टेन ग्लासचं छान डिझाईन करून खुबीने झाकलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आत आल्याशिवाय कळत नाही की इथे डायनिंग आहे। डायनिंग त्यांनी अँटिक स्टाईलचं घेतलेलं आहे, कार्विंग केलेल्या पर्ल व्हाईटचं कॉम्बिनेशन असलेल्या चेअर्स आहेत। तसंच ब्लॅक टिंटेड ग्लास टॉपला आहे। डायनिंगच्या मागची जी वॉल आहे त्याला डार्क ब्लू कलर घेतलेला आहे आणि त्याच्यात अशा बारीक निचेस दिलेल्या आहेत ज्याच्यात तुम्ही काही फ्लॉवर पॉट्स वगैरे ठेवू शकतात किंवा त्या अशा जरी ठेवल्या तरी त्याच्यात छान दिसतात। त्याच्यात त्यांनी लाईट्स वेगवेगळे सोडलेले आहेत। तसंच डायनिंगवर जे आहे त्यांनी हँगिंग लॅम्प दिलेला आहे। त्या हँगिंग लॅम्पमध्ये 3 प्रकारचे ऑपरेशन्स होतात। एक तो ब्लू होतो,
एक तो पूर्ण येलो होतो आणि एक कॉम्बिनेशनला होतो. आजकाल अशा प्रकारचे जे लॅम्प्स आलेले आहे मार्केटमध्ये त्याचा तुम्ही असा वापर करून घेऊ शकता. मी मागेही सांगितलं होतं की आपण जेव्हा डायनिंग टेबल ठेवतो वेगळं, तेव्हा नेहमी एक लक्षात ठेवायचं की एक वेगळं कॉमन बेसिन घरात असणं खूप आवश्यक आहे. अदरवाईज कोणीही आपल्याकडे जेव्हा येतं त्यावेळेला आपल्याला त्याला बाथरूममध्ये डायरेक्ट हात धुवायला न्यावं लागतात. येणाऱ्यालाही ते बऱ्यापैकी ऑकवर्ड होत असतं. ते ह्याचा त्यांनी विचार करून इथे एक छान छोटं बेसिन, बाउल बेसिन दिलेलं आहे ग्लासचं. अगदी जवळ आल्याशिवाय हे लक्षात येत नाही की इथे बेसिन आहे. म्हणजे ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्याला इथे स्टेन ग्लास देऊन त्यांनी ते डिव्हाइड केलेलं आहे. त्याच्या खाली परत त्यांनी क्रॉकरीसाठी किंवा आपल्या ज्या किचनच्या ॲक्सेसरीज असतात त्याच्यासाठी त्यांनी इथे जागा केलेली आहे. ह्या साईडने त्यांच्या बाकीच्या खोल्यांचा एंट्रन्स आहे, त्यालाही त्यांनी ते स्लायडिंग डोअर केल्यामुळे दोन्हीकडे सिमिलॅरिटी मेंटेन ठेवलेली आहे ह्या डोअरमध्ये आणि त्या डोअरमध्ये. ह्याशिवाय त्यांनी जी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे तर प्रत्येक गोष्ट जी मी मागे सांगितली त्यानुसार जी तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये आली पाहिजे. याशिवाय त्याचं जे एक कलर कॉम्बिनेशन तर मेंटेन करावंच लागतं, पण प्रत्येक घरात जेव्हा तुम्ही डिझायनिंग करत असतात त्यावेळेला त्याचं डिझायनिंगचं जे एक हे असतं, डिझाईन पार्ट असतो जेव्हा त्याचा, म्हणजे तुम्ही स्क्वेअर घेतात, रेक्टँगल घेतात, जे काही डिझाईन करतात ते मेंटेन झालं पाहिजे. प्रत्येक घरात त्याचं आपलं आपलं डिझाईन मेंटेन झालं पाहिजे. आज मी टीव्हीला ट्रायंगल घेतला आणि समोर रेक्टँगल घेतला तर ते चांगलं दिसेलच असं नाही आहे. प्रत्येक गोष्ट, जसे कलर आपण एकसारखे वापरतो, प्रत्येक भिंत आपण 4 भिंती वेगळ्या रंगाने रंगवत नाही, तसेच जे फर्निचरचे डिझाईन असतात ते पण तुम्ही सगळीकडे एकसारखे ठेवणं आवश्यक असतं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की टीव्ही युनिटला ग्लास सँडविच करून त्यांनी पेबल्स टाकलेत, तर त्यांनी ते सेम कंटिन्यू मेंटेन करून त्यांनी इथे तुम्ही बघाल तर साईड टेबलला देखील त्यांनी पेबल्स टाकलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करून तुम्ही लिव्हिंग रूम किंवा कुठलीही रूम डिझाईन केली पाहिजे. जेव्हा आपल्याकडे मोठी स्पेस असते तेव्हा देखील आपल्याला प्रश्न असतो की ही कशी डिझाईन करायची. अशा वेळेला नेहमी आपल्या रिक्वायरमेंट पूर्ण लिहून काढायच्या की आपल्याकडे किती माणसं येतात, काय येतात, आपल्याकडे पार्टीज किती वेळा असतात किंवा होतात की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेऊन ह्याची एक लिस्ट करून तुम्ही ह्या केल्या पाहिजेत. तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की ह्या घराचं एक वैशिष्ट्य आहे की यांना एक चांगली बाल्कनी पण आहे. तर तुम्ही बघाल तर इथे जी आहे ही एक सुंदर बाल्कनी आहे ज्याच्यातनं तुम्हाला हा बाहेरचा व्ह्यू दिसतो पूर्ण. तुम्ही संध्याकाळी बसून इथनं मजा पण बघू शकता. चहा पीत पीत तुमचं संध्याकाळ छान जाऊ शकते. आणि तसंच उघडल्यावर ही एक रूममध्ये कन्वर्ट होते. अदरवाईज हॉल असा सेपरेट पण होऊन जातो. मी आत्ता जे तुम्हाला एक्सप्लेन करते आहे त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की ह्या एक्सप्लेनेशनमध्ये जे ज्या बारीक गोष्टी आहे आपण प्रत्येक एपिसोड ह्या बघत आलेला आहे. त्याच्यात तुम्ही आज बघाल तर यांनी जे सोफ्याचा एक वेगळा कलर घेतलेला आहे, त्यालाच कॉम्बिनेशनला त्यांनी मॅचिंग कर्टन्स घेतलेले आहेत. त्या कर्टनमध्ये देखील ते डिझायनर्स कर्टन आहे, बनवून घेतलेले कर्टन आहेत त्यांनी ते. त्यामुळे त्याला ते थोडासा ट्रान्सपरंट, थोडा नॉन ट्रान्सपरंट पार्ट आहे. त्याच्यावरच्या ज्या रेषा आहेत म्हणजे ते जे डिझाईन आहे ते तुमच्या सोफ्याच्या क्लॉथला मॅच होत आहे. शिवाय भिंतीचे कलर, ह्या सगळ्याचा जो विचार आहे डिझायनरने अतिशय सुंदर केलेला आहे. घे भरारीच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण तुमची मतं आम्हाला कळवा घे भरारी @starnews.co.in वर. त्याचबरोबर आमचा पत्ता आहे घे भरारी, स्टार माझा, स्टार न्यूज सेंटर, ऑफ डॉक्टर ई मोसेस रोड, महालक्ष्मी, मुंबई 400011. या एपिसोडमध्ये इथेच थांबणार आहोत, पण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्टार माझा.